आणि अर्थात तिसरी कमांड ऍक्शन. याच्यानंतर तो कलावंत याच कॅमेरा समोर असं काहीतरी करून जातो की जे आपल्याला नेहमी आपल्या मनात राहतं, आपल्याला आवडतं, आपण त्याचं भरभरून कौतुक करतो. नमस्कार, तीन चेहरे आमच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नेहमीप्रमाणे आजही आपण तीन वेगवेगळ्या खास चर्चेतल्या आपल्याला आवडणाऱ्या चेहऱ्यांना भेटणार आहोत. आपला पहिला चेहरा असा आहे जो नेहमीच रंगभूमीवर असू देत, सिनेमा असू देत किंवा मालिकांमधनं असू देत, वेगवेगळे रोल करत राहिला आणि आपल्याला तो खूप आवडतो. चला आपण जाऊयात आजच्या आपल्या पहिल्या चेहऱ्याकडे. नमस्कार, तीन चेहरे या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता माझ्यासोबत आहे अभिनेत्री अमृता सुभाष. आपण तिच्याशी बोलणार आहोत तिच्या करिअरबद्दल, तिच्या आवडीनिवडींबद्दल आणि तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सुद्धा. अमृता, खूप खूप स्वागत आहे तुझं आमच्या तीन चेहरे या खास कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. सगळ्यात पहिला प्रश्न, आज एक खूप यशस्वी आणि खूप चांगली अभिनेत्री म्हणून तू ओळखली जातेस. आज मागे वळून बघताना या टप्प्यावर तुला काय वाटतं? कृतज्ञ. कारण मला असं वाटतं की खरंच आपल्या मराठी या चित्रपटसृष्टीने, नाट्यसृष्टीने खूप सुंदर सुंदर संध्या मला उपलब्ध करून दिल्या. कारण खूप टॅलेंट असणारे खूप लोक आहेत माझ्या आसपास, हे मला दिसतं आहे. पण दुसरी एक गोष्ट असते की एक चांगली संधी मिळणं, आपल्यातल्या त्या चांगल्या गोष्टीला एक चांगली संधी की मला हे तुमच्यासमोर दाखवायचं आहे. आणि विशेषतः अभिनयाच्या क्षेत्रात आम्ही फार परावलंबी असतो. म्हणजे आम्हाला चांगली भूमिका मिळाली तरच आम्ही आमच्यातलं जे काही टॅलेंट आहे ते तुमच्यासमोर दाखवू शकतो. असं असताना खूप चांगल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मला मिळत गेल्या. म्हणजे जर आपण श्वास माझा पहिला चित्रपट, आज त्याच्यानंतर मी 25-26 चित्रपट केले, तर त्यात इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मला मिळत गेल्या. म्हणजे श्वासमध्ये एक थोडीशी शहरातली म्हणूया, त्याच्यानंतर गावातले पण लुकसलेल्या अनेक भूमिका मी वळू किंवा मसाला या सगळ्या सारख्या चित्रपटांमधून केल्या. काही पूर्ण अशा विनोदी ढंगाच्या, म्हणजे बघ हात दाखवून सारखा चित्रपट होता. त्याच्यानंतर आत्ता ज्याच्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो अस्तू सारखा चित्रपट होता, ज्यात कानडी म्हणजे वेगळी भाषा मला बोलायला मिळाली. असं ना खूप मला शिकवणारं खूप काय मला मिळत गेलं. आणि नाट्यसृष्टीत सुद्धा फुलराणीपासून म्हणजे मी खरोखर ऋणी आहे की ज्यांनी मला ती संधी दिली, वामन केंद्रेंसारख्या दिग्दर्शकांची, की त्यांनी जर माझ्यापर्यंत ती भूमिका आणली नसती तर मी काय करणार होते. तर असे माझे सगळेच दिग्दर्शक, एका कुणाचं नाव मला घ्यायचं आहे असं नाही, कारण नाही तर मग आपला सगळा एपिसोड त्याच्यातच जाईल. पण या सगळ्यांची मी ऋणी आहे आणि या सगळ्यामुळे मला फार कृतज्ञ वाटतं आहे की खूप माझ्यातल्या टॅलेंटवर विश्वास ठेवणारी लोक मला भेटत गेली आणि त्यामुळे मला खूप वैविध्यपूर्ण भूमिका मिळत गेल्या आणि त्याचा खूप आनंद आहे. अमृता, खूप चांगल्या भूमिका तू आतापर्यंत केल्यात, पण तुझा ड्रीम रोल कुठला आहे? एखादी अशी भूमिका की जी नाही मला ही भूमिका करायला मिळावी, अशा प्रकारची भूमिका करायला मिळाली पाहिजे, असं काही स्वप्न आहे? नक्कीच आहे. आवडत्या अभिनेत्रीमध्ये एक महत्त्वाचं नाव घ्यायचं राहिलं, मला कादंबरी कदम खूप आवडते. आणि तिचा आघात नावाचा चित्रपट आला होता, त्यात विक्रम गोखल्यांनी दिग्दर्शित केलेला. त्यातलं तिचं काम हे आंतरराष्ट्रीय वगैरे असण्या इतपत मला आवडलेलं होतं, तर त्याचा उल्लेख करायचा राहिला. आता तुम्हाला माझ्या भूमिकेविषयी विचारलंस, मला असं वाटतं की परदेशात ना नट्यांचं वय जसं बदलत जातं किंवा त्यांचं दिसणं जसं बदलत जातं तसं त्यांना साजेशा भूमिका त्यांना मिळायला लागतात. तसं कुठेतरी माझ्या बाबतीत व्हावं अशी मला खूप इच्छा आहे की सतत फक्त तरुण दिसून काहीतरी, लहान दिसून काहीतरी करण्याची धडपड करण्यापेक्षा प्रत्येक वयाचं एक सौंदर्य असतं, तर त्या सौंदर्याला न्याय देणाऱ्या भूमिका मला मिळाव्यात असं मला खूप वाटतं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेरिल स्ट्रीप नावाची नटी आहे, ती तिथे ज्या प्रकारच्या भूमिका करते आहे तशा माझ्यासाठी इथे निर्माण व्हाव्यात अशी मला खूप खूप इच्छा आहे. कारण मी तुला म्हटलं तसं आम्ही परावलंबी असल्यामुळे मी अशा इच्छा प्रदर्शित करते आहे. एकच साकडं आहे परमेश्वराच्या पायाशी, चांगलं सकस संहिता निर्माण होऊ देत. कारण आम्हाला, मी पाहिलेलं आहे की चांगल्यातला चांगला अभिनेता वाईट संहितेमुळे इतका दयनीय होऊन जातो कुठल्याही पडद्यावर किंवा नाटकाच्या रंगमंचावर सुद्धा. तर तसं दयनीय मला व्हायला लागू नको, माझ्या मागे नेहमी सशक्त चांगल्या संहिता उभं राहू देत अशी माझी खूप इच्छा आहे. आणि कुठल्या प्रकारची म्हणशील भूमिका असं तू म्हणालीस, मला देवदयानी ना खूप प्रकारच्या, मी विलन करून बघितली आहे, म्हणजे खलनायिका वगैरे अनेक प्रकारच्या भूमिका करून झालेल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येक जी येईल ती भूमिका माझ्यासाठी एक अनोखी असेल
तर ते अनोखेपण मी प्रत्येक भूमिकेत जपेन. म्हणजे असं आत्ता असं काही मला आठवत नाही की मला ना असं हां मला ॲक्शन हिरोईन करायची. बरं. आणि आता मी सायकलिंग करते आहे. मी 100 किलोचे वेट्स उचलते आहे. बापरे. त्यामुळे एक फिअरलेस नादियासारखा सिनेमा मला घेऊन बनवण्यात यावा अशी मी सर्व चित्रपटसृष्टीला मी आवाहन करते. नक्कीच. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. तर हा होता अमृताचा खास प्रवास. खरं तर अमृताशी गप्पा मारताना आपल्याला तिच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी जाणून घेता आल्या. अशाच पद्धतीने आपण पुढल्याही चेहऱ्याशी गप्पा मारून नेमकं त्याचं आतापर्यंतचं काम कसं राहिलं, त्याला यापुढे काय करायचंय हे आपल्याला त्याच्याकडनं जाणून घ्यायचंय. पण इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. तर आपण आता अशा चेहऱ्याला भेटणार आहोत ज्याचा चेहरा कॅमेरा समोर येण्याच्या अगोदर, मोठ्या पडद्यावर दिसण्याच्या अगोदर त्याचा आवाज, सुरेख आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. आपण त्या आवाजाच्या प्रेमात पडलो आणि आता त्या चेहऱ्याच्या देखील प्रेमात आहोत. म्हणजे तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल, पण मी तुम्हाला सांगण्यापेक्षा थेट त्या चेहऱ्याकडे जाऊयात. एक निरागस चेहरा एका सिनेमाच्या माध्यमातून समोर येतो आणि यापूर्वीच्या तिच्या आयुष्यातली असलेली सगळी ओळख पुसून जाते. अर्थात तुम्हाला कळलं असेल मी कुणाबद्दल बोलतीये. ओळख पूर्णपणे पुसली गेलेली नाहीये, कारण ती तशीच ठेवण्याचा प्रयत्न तू करतेयस केतकी, पण तरी सुद्धा अभिनेत्री केतकी हीच आता खूप मोठी ओळख झाली आहे तुझी. मला आठवतंय तू अनेक कार्यक्रमांमधनं 2 पोनीटेल बांधून लहानपणी गाणं गायचीस आणि बालगीतं, बडबड गीतं या सगळ्या माध्यमातनं कॅमेऱ्याची कुठेतरी सवय झाली असेल. पण गाण्याकडे जाता जाता हे अभिनय क्षेत्रात येणं हे कुठे झालं? म्हणजे सिनेमा मला वाटतं शाळाच्या निमित्ताने? हो, ॲक्च्युली अभिनय हा एक खूप पॉझिटिव्ह आणि खूप आयुष्यात माझ्या घडलेला चांगला ॲक्सिडेंट म्हणायला हरकत नाही. कारण तुझी इच्छा होती, कधी विचार केला होता का या क्षेत्रात यायचं? कधीच नाही. म्हणजे अभिनेत्रीना मी बघायचे आणि ते एक फॅन होते मी आधी एक की स्मिता पाटील म्हणा किंवा रेखाजी, ह्या सगळ्यांचे चित्रपट बघून मी असं त्यांना बघून काय सुंदर अभिनय करतात, मला असं करायचंय असं मी कधीच विचार केला नव्हता. सो शाळाच्या वेळेला शाळा हा डेब्यू फिल्म ही रिलीज झालेली पहिली, पण त्याच्या आधी आरोही नावाची मी फिल्म केली होती. ती दुर्दैवाने खूप लोकांपर्यंत पोहोचली नाही, पण त्याच्यात एक गाणाऱ्या मुलीचीच भूमिका होती आणि त्यामुळे त्याचे आमचे डिरेक्टर होते प्रमोद जोशी. त्यांनी असं म्हणजे माझ्याकडे जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्ही उलटा शोध घेतोय की जी मुळात गाणारी आणि जी अभिनय करेल, म्हणजे असंच त्यांना कॉम्बिनेशन हवं होतं. सो पहिल्यांदा आम्ही विचार केला, खूप घरी सगळ्यांना विचारलं चालेल का, आई म्हणली गो फॉर इट, इतकं छान अनुभव म्हणून करायला काही हरकत नाही. आरोही केला, त्याच्यात एक मी गाणं गायले रंगुनी रंगाचं साऱ्या सुधीर मोघ्यांचं, त्याच्याकरता एक मिर्ची म्युझिक अवॉर्डसुद्धा मिळालं. सो हा तिथपर्यंत प्रवास की हां एक छान अनुभव होता. पण मग शाळा आला. शाळा हा रिलीज पहिला झाला, आरोहीच्या आधी हा रिलीज पहिली झालेली फिल्म. सुजय दादा फिलिपिन्सला होता आणि तेव्हा तो सारेगमपचं शेड्यूल चालू असताना त्यांनी बघितला आणि माझे ते काय म्हणतात झोपाळे असे बांधले ते वेण्यांचे आणि तो म्हणला की अरे नाही हीच शिरोडकर आता, त्यामुळे हीच मला शाळा फिल्म करता शिरोडकरच्या भूमिकेत हवी आहे. शिरोडकरची जी भूमिका तू केलेली आहेस केतकी तशीच आहे असं लोकांना वाटतं, पण आम्ही ओळखतो ती केतकी थोडी वेगळी आहे. थोडी वेगळी आहे कारण अर्थातच म्हणजे अगदी 1965च्या काळातली मुलगी मी नक्कीच नाही आहे. कारण लोकांना मी जी भूमिका करते मी तशीच आहे असं कुठेतरी समज काकस्पर्श किंवा टाइमपासपर्यंत सुद्धा झाला होता. कारण आत्ता जेव्हा लोक ओळखतात भेटतात तेव्हा ते एक इतकं एक्साइटमेंट असते त्यांच्यामध्ये, पण एक आश्चर्य असतं की अरे मी समजा जीन्स टी शर्टमध्ये असेल ही नक्की तीच आहे का असं होतं. मी म्हणलं म्हणजे काय तू अशी पण असतेस का? मी म्हणलं म्हणजे मी अशीच असते बऱ्याचदा. कारण त्यांनी नऊवारीत बघितलंय मला, शाळेत फ्रॉकमध्ये बघितलंय, 2 वेळांमध्ये बघितलं. पण या पुढचा प्रवास तुझा होता जो काकस्पर्श एक वेगळ्या धाटणीची फिल्म तू केलीस, त्यानंतर टाइमपास आला. टाइमपासमध्ये सुद्धा पुन्हा तीच धमाल तेच प्रेम, हा सगळा प्रवास तुझा एका अर्थाने शाळानंतरचा सुरू झालेला. तू स्वतः कसं बघतेस या सगळ्याकडे? शाळानंतर काकस्पर्श आला. काकस्पर्शमध्ये एकदम विधवा आणि एका काय म्हणतात लहान वयात लग्न झालेली मुलगी, तिची भूमिका होती. सो ते सगळा तो ऑरा जो असतो तो वेगळा एक होता काकस्पर्शचा. त्याच्यानंतर
खूप अनुभवी आर्टिस्ट बरोबर काम करण्याची संधी मिळाली या सगळ्या आतापर्यंत टाइमपासपर्यंतच्या प्रवासात. आणि आता मग तानी केला, मग अरुण नलावडांबरोबर मला काम करायचं होतं. ते कुठेतरी ती आधीपासून इच्छा होती, पण ती मला माहिती नव्हती की अरे हे आपल्याला कधीतरी करायचं. कारण मी श्वास बघितल्यानंतर आय वॉज मेस्मराइज्ड, कारण इतका सटल अभिनय मी खरंच बघितला नव्हता. आणि जेव्हा तुम्ही जवळून वडील म्हणूनच तुम्ही जेव्हा बघत असता तेव्हा कधीही मी आता बघितलेलं नाही आहे की त्यांना रडण्यासाठी काहीतरी वेगळे प्रयत्न करायला लागते, ग्लिसरीन टाकायला लागते, कधीच नाही. रडायचं म्हणलं तर सलग अगदीच रडायला लागतात. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा. हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे. प्रेमाचे, प्रेमाचे. या पुढच्या काळामध्ये अशीच गाणी, अशाच भूमिका तुझ्या वाट्याला येत राहोत. भरपूर वेगवेगळ्या रोल्समधनं किती आम्हाला बघायला मिळत राहो, यात तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर आवाज भी खास आहे और चेहरा भी, अशी खास आपल्याला सगळ्यांना भावणारी आवडणारी कीर्ती यापुढे देखील वेगवेगळे प्रोजेक्ट्स करणारे आणि वेगवेगळ्या रोलमध्ये आपल्याला सगळ्यांना भेटणार आहे. आणखीन एका चेहऱ्याला भेटणार आहोत, खास चेहरा आहे. पण 3 चेहरेमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. तर मित्रांनो, शॉट रेडी आहे, फक्त ऍक्शन म्हणण्याची गरज आहे. कारण यानंतर या कॅमेरा समोरचा आपला नायक धमाल करणार आहे. तो फायटिंग देखील करेल आणि मग त्याच्यामध्ये लव्ह सिक्वेन्सेस पण असतील. आपल्याला तो खूप आवडेल आणि आपण त्याचं कौतुक देखील करू. बरं, या नायकाचं वर्णन जर करायचं झालं, त्याच्याबद्दल जर आपल्याला सांगायचं झालं, तर त्याला आपण सुपर चॉकलेट हिरो म्हणू शकतो. कोण असेल मी पुन्हा नाव नाही सांगणार आहे तुम्हाला, कारण हा तिसरा चेहरा देखील खास आहे. त्याच्याकडेच आपण जाऊया. उमेश कामत, आपल्या सर्वांचा अतिशय लाडका चेहरा. एक चॉकलेट बॉय म्हणूनही तो गाजतोय. चॉकलेट बॉयची इमेज उमेश खूप काळ ही मेंटेन केलेली आहेस तू अतिशय छान पद्धतीने. आत्ता या टप्प्यावर कसं वाटतं तुला? खरं सांगू का, आत्ता असं मला वाटतं की आत्ताच मी काम सुरू केलं. तो फ्रेशनेस आहे, तो ताजेपणा आहे. ॲब्सल्युटली. कारण आत्ता ना मला आत्ता जी मी कामं करतो आहे गेल्या 6 महिन्यात, वर्षभरात, आत्ता माझ्याकडे ज्या फिल्म्स आहेत त्यावरनं मला असं वाटतं की अरे आत्ता मला कुठेतरी माझ्या मनासारखी कामं मिळायला लागलेली आहेत आणि आता आपल्याला करून हे दिस इज माय ॲज इफ की मी नवीन आलेलो आहे. मला खरंच कोणी असं सांगितलं की अरे तू किती वर्ष, तर मला आठवत नाही की मी अरे किती वर्ष काम करतो आहे. कोण तुझं प्रेरणास्थान आहे किंवा बॉलिवूडमधला हॉलिवूडमधला एखादा लाडका अभिनेता आहे जो तुझ्या फार जवळ आहे, असं कोण आहे? तुझे प्रेरणास्थानं ही काय आहेत? खरं सांगू, मला ना एखादा कुठला अभिनेता असा आवडत नाही, कारण मला तो अन्याय वाटतो. मला एक परफॉर्मन्सेस आवडतात एखादा, की मग तो छोट्या रोलमधलाही एखादा परफॉर्मन्स असेल तरी तो माझ्या लक्षात राहतो, किंवा मोठा रोल असलेला परफॉर्मन्स असेल तरी माझ्या. मग अमिताभ बच्चनचे असे अनेक रोल्स मी लहानपणापासून त्यांचे सिनेमे पाहत आलेलो आहे आणि आत्ताची त्यांची ह्या वयातही काम करण्याची जी एनर्जी आहे त्याचा सलाम आहे. मला अशा मोठमोठ्या व्यक्तींचे इंटरव्ह्यूज पाहायला आवडतात. ती माझी प्रेरणास्थान आहेत असं मला वाटतं. कोणी असो, त्याच्या क्षेत्रात ज्यांनी स्ट्रगल केलेलं आहे आणि आज काहीतरी करून दाखवलेलं आहे त्यांनी. ते कला क्षेत्राव्यतिरिक्त पण असतील. ॲब्सल्युटली. म्हणजे मग क्रिकेटरसुद्धा असेल, सचिन तेंडुलकरसुद्धा असतील, गायन क्षेत्रातलं कोणीतरी असेल, किंवा मूर्ती, कुठल्याही टेक्निकल ह्याच्यातलं IT फील्डमधलंही असेल. मला असे इंटरव्ह्यूज पाहायला आवडतात, मला त्यांच्याबद्दल वाचायला आवडतं आणि हीच माझ्यासाठी त्या मुमेंट्स मी घेऊन पुढे जातो असं मला वाटतं. अभिनयाव्यतिरिक्त तुला काय करायला आवडतं? अभिनयाव्यतिरिक्त मला ऑब्झर्वेशन करायला प्रत्येक गोष्टीचं आवडतं. कुठल्याही गोष्टीचं, ते व्यक्तीचं असेल, ते TV वरची एखादी गोष्ट असेल, फिल्म्स असतील. मला फिल्म्स पाहायला आवडतात, मला नाटकं पाहायला आवडतात, मला संगीत
मला काहीतरी शिकायचं आहे असं मला सतत वाटतं. एखादा इन्स्ट्रुमेंट शिकायचं आहे. मी गेले काही दिवस खूपच अडकलो होतो कामामध्ये, पण आता मला एक पॉईंट आला की अरे आपण सतत काम करतो आहोत, कामाशिवाय सुद्धा आयुष्य तू जसं म्हणतेस मी वेगळं काय करण्यात, तो आता मी ठरवलं की काहीतरी शिकायचं संगीताची वेगळं. आवड आहे? हां, म्हणजे काहीतरी वाद्य शिकायचं मी ठरवलेलं आहे. पण अदरवाईज तुला संगीत ऐकायला आवडतं? कुठल्या प्रकारचं संगीत? ॲब्सल्युटली मला सगळं प्रकारचं संगीत आवडतं. माझ्या मते ना संगीत हे आपल्या आयुष्यातली एक अशी एक गोष्ट आहे की जो तुम्हाला तुमचं मूड स्विंग्स बदलू शकतं किंवा मूड स्विंग्स करू शकतं. एखाद्या मूडमधनं दुसऱ्या मूडमध्ये नेण्यासाठी संगीताची मदत होऊ शकते. सो संगीत हे आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे असं मला वाटतं. अभिनेत्यासाठी एक्सरसाइज पण असू शकतो? ॲब्सल्युटली खरंच खूप छान आहे. म्हणजे मी सतत गाडीत गाणी ऐकत असतो. मी प्रवास, कारण शूटिंगला कुठे कुठे प्रवास करावा लागतो, सो माझ्यासाठी म्युझिक हे चालूच असतं सतत. जेव्हा मध्ये शॉटच्या मध्ये सुद्धा मला वेळ मिळतो तेव्हाही मी गाणी ऐकत असतो. एखादं काही इन्स्ट्रुमेंट काही छान काही ऐकायला मिळालं तर ते ऐकत असतो. आणि लवकरच मला एखादं इन्स्ट्रुमेंट शिकायचं आहे, त्यामुळे मी आता ह्याच्यातून थोडा वेळ काढून तेही शिकणार आहे. क्या बात आहे उमेश, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि अशीच अनेक सप्तकात तूही विहरत राहा. तुला मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि अर्थात या सेटवरचा सगळ्यांना म्हणजे एवढी मेहनत केल्यानंतर सगळ्यांना आवडणारा आणि सगळेच आर्टिस्ट असतील, बॅकस्टेज मधले आर्टिस्ट असतील, टेक्निशियन असतील, ज्या शब्दाची जे आवर्जून वाट पाहतात, कमांडची वाट बघतात, ती कमांड आहे पॅकअपची. आज 3 चेहऱ्यामध्ये आपण पॅकअप करतोय. अर्थात पुढल्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत आपण 3 खास चेहऱ्यांना. तेव्हा पाहत राहा आमचा खास कार्यक्रम 3 चेहरे फक्त IBN लोकमध्ये.